नमस्कार मित्रांनो, अलिरिंग अद्विक या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे अद्विकची मम्मा आणि हा आहे आमचा नॉटी अद्विक. अद्विक अजून फक्त 1.5 वर्षाचा आहे, म्हणून त्याच्या वतीने आज मी तुमच्याशी बोलते आहे. या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल अद्विकच्या रोजच्या गमती जमती, त्याचे छोटे छोटे मोमेंट्स, खेळ, मस्ती आणि आमच्या आयुष्यातील गोड आठवणी. हा आमचा पहिलाच व्लॉग आहे, म्हणून तुमचं प्रेम, आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला अद्विकचा व्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अद्विकच्या गोल्ड वर्ल्डमध्ये प्रवेश करूया. कधीकधी आयुष्यात अशी ठिकाणं भेटतात जिथे गेल्यावर फक्त पोट नाही तर मनही भरतं. असंच एक ठिकाण म्हणजे वाडा हॉटेल. तर आज आम्ही इथे आलो आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी पूर्ण फॅमिलीसोबत. इथलं डेकोरेशन आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. छान असं हिरवळ आहे, खूप छान मेंटेन केलं आहे. पुढे गेल्यानंतर तिथे एक छान तुळशी वृंदावन, त्यासमोर छान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उभारलेली आहे. खूप सुंदर आहे. नंतर आम्ही पुढे गेलो जिथे आम्ही केक कट केला. केक कटिंगचा मागचा बॅकग्राऊंड जो होता तो जुन्या पद्धतीने डेकोरेटिव्ह केलेला होता. जसं तुम्ही बघू शकता की जुन्या स्टाईलचं त्यांनी डेकोरेशन केलं आहे. जुना लाकडी दरवाजा झाला, बाकी जुन्या पद्धतीच्या वस्तू. नंतर पुढे गेलो तिथे छोटंसं गार्डन केलेलं होतं जिथं विवांश आणि अद्विक दोघं खेळत होते. तुम्ही बघू शकता इकडे विवांश झोक्यावर बसला आहे. तो खूप मजा करतो आहे. अद्विकला आम्ही प्रांशू म्हणतो घरी. तो बघत त्याला फक्त गाड्यांवर प्रेम आहे. त्याला JCB दिसायला हवं, कुठलं ट्रॅक्टर, गाडी, ते कुठलं काही त्याला वस्तू दिसली की तो तिकडं जातो आधी. आता तो बघा सगळे मुलं इकडं स्लाईडवर कोणी खेळतं आहे, कोणी झोक्यावर बसलं आहे, पण हा इथं त्याच्या गाड्यांमध्ये पूर्ण मग्न झाला आहे. आणि त्या मुलांना बघतोय की ते कशी मस्ती करत आहे. त्याला फक्त ते गाड्यांवर त्याचं खूपच जास्त प्रेम आहे. बघा तो कशा हातात त्याची एक गाडी घेऊन उभा आहे आणि साईडला बाकी त्याच्या पुढे पण एक गाडी पडली आहे. नंतर हा इकडं आमचा विवांश, त्याला झोक्यावरून ती एक मागची एक मुलगी त्याला उतरवते, पण तो काय उतरेना. त्याला तो झोका खूप आवडतोय. त्या मुलीला पण त्या झोक्यावर बसायचं, पण नाही, तो नाही उठणार. आणि हा आमचा प्रांशू, त्याला इकडं दुसऱ्या मुलांचा धक्का लागतोय, काय लागतोय, पण तो ती जागा काही सोडत नाही, कारण तिथं सगळ्या त्या गाड्या ठेवल्या आहे म्हणून. बघा आता ही एवढी मोठी इकडं गाडी पडली, त्याला ती पाहिजे. समोर एक गाडी बदली, त्याने घेतलं बसून आता त्या गाड्यांसोबत खेळायला. आणि तो बघतोय अजून त्याच्या दादाला ती मुलगी उठवते झोक्यावरून, पण त्याला काही उतरायचं नाही आहे. आता त्याचं पण बरोबर आहे, तो बसला आहे झोक्यावर, तो कशाला उतरेल, म्हणून तो काय उतरणार नाही. शेवटी ती मुलगी त्याला झोका द्यायला लागली. त्या मुलीचा भाऊ आलाय वाटतो, सो त्या मुलीला सांगतोय की चल तुला मम्मा बोलवतोय, पण ती मुलगी पण काही तिकडनं जात नाही आहे. आता हा प्रांशू बघा, तुला त्या स्लाईडवर चढायचं आहे तर मागून जायचं ऐवजी तो इकडनं पुढूनच चढायला जातो आहे. पण त्याचं त्या गाड्या सोडायचं काही त्याचा जीव होत नाही आहे. गाडी घेऊ की मग स्लाईडवर जाऊ त्याला काही समजत नाही. बघा या मुलीला तिचा दादा घेऊन जातो आहे, पण तिला पण नाही जायचं आहे, तिला पण त्या झोक्यावरच बसायचं आहे. आणि अद्विक त्यांची गंमत बघतोय. थंडी खूप होती म्हणून अद्विकने जॅकेट, सॉक्स वगैरे सगळं घातलं आहे. आणि आमचा विवांश, त्याला काही जॅकेट घालायला आवडत नाही, म्हणून तो तसाच फिरतोय. आणि हा बघा, हा कसा गाडी घेऊन इकडं उभा आहे. तिकडे जाऊ मुलांमध्ये खेळायला किंवा इकडे गाडी खेळू, त्याला ते कन्फ्युजनमध्ये येतोय. काय करू काय नाही त्याला काही समजत नाही आता. हा आमचा विवांश, त्याचं तेच चालू आहे त्या मुलीसोबत. हा इकडं एक गाडी बघतोय, मग का इकडे जाऊ, त्याचं तेच चाललं आहे अद्विकचं. बघा कशी यांची मज्जा चालू आहे. आता चालला आहे आमचा अद्विक मागून जायला, आणि सोबत हातात गाडीसुद्धा पकडून ठेवली आहे. बघा हे मुलं कशी सरळ न येता असे उलट झोपून येत आहे त्या स्लाईडवरून. आता हा गेला तर आहे, पण मागे जाऊन तिकडे साईडलाच उभा आहे. आणि हा इकडं झोकाच घेतोय. या दोघांना फक्त बाहेर कुठे घेऊन जा असं 16 गार्डनमध्ये जाऊन बस, त्यांना तेच आवडतं. झोक्यावर बसायचं, स्लाईडवर बसायचं, गार्डनमध्ये जाऊन. त्यांना ते गार्डन भेटलं आहे म्हणून आमचं थोडं टेन्शन कमी झालं आहे. ते तिकडं बिझी झालेत म्हणून आम्ही इकडं निवांत आमचं फोटोशूट वगैरे चाललं आहे.
बघा याने कसं खाली बसून घेतलं. त्याचं फेवरेट त्याला JCB म्हटलं आहे. तो JCB खेळतो आहे. त्या मुलांचा त्यांना धक्का लागतो तरीसुद्धा तो तिथून नाही उठणार. तो तिकडे त्याच्या गाड्या घेऊन बसला आहे. अद्विकचं हे असंच आहे. एक टॉईजच्या कुठल्या गाड्या असो किंवा कुठल्या रिअलमधल्या गाड्या असो तो तेच करतो. चला आता आम्ही आलं, आमचा मेनू आला आहे आमच्या टेबलवर. सो नॉनव्हेजवाल्यांचं आलं आहे स्टार्टर आणि आम्ही इकडे एका साईडला व्हेजवाले बसलो आहे. नंतर आमचा मेनू आला. तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे मेनू. हे आहे नॉनव्हेजचं. देन हे बघा, हे परत इकडं आता जेवण आमचे झाले आहेत. नंतर आम्हाला जायचं आहे. आम्ही इकडे फोटो वगैरे काढत होतो. हे दोघांना सांगतो आहे फोटो काढा. ते दोघंजण असं. आता शेवटी आलो आम्ही बाहेर. तिकडं बाहेर असं एक बैलगाड्याचं त्यांनी तयार केला होता प्रॉप. त्या दोघांनी इकडं मस्त फोटो काढले, व्हिडिओ केले. त्या दोघांना कोणी काही सांगितलं नाही, पण तरी ते दोरी घेऊन त्यांना असं वाटतं आम्हीच चालवतो आहे ते बैलगाडा. नंतर मग इकडे एक स्कूटर ठेवलेला होता. तिकडे हा अद्विक जाऊन बसला. त्याला असं वाटतं आहे की मीच चालवतो आहे ते स्कूटर आणि त्याच्या दादाला पण तो बोलवतो आहे की चल तू पण बस इकडे. तर आता मग मित्रांनो आपला हा व्लॉग इथेच संपतो आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल.